घराघरात पोहोचलेले आणि महिलांच्या मनामनात घर करून राहणारे आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर या मालिकेत जन्माष्टमी जल्लोषात साजरी झाली। वैशिष्ट्य म्हणजे 15 ते 20 वयोगटातील मुलींचा सहभाग यामध्ये आहे। पाहूया होम मिनिस्टरची ही जन्माष्टमी आदेश बांदेकर यांच्या बरोबर। घराघरात पोहोचणारे आणि मनामनात घर करणारे असे आदेश बांदेकर एपिसोड आहे खास। त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया। जन्माष्टमीचा एक खास एपिसोड तुम्ही करताय, काय सांगाल? हे खूप छान वाटतं की होम मिनिस्टरने आत्तापर्यंत या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये प्रत्येक उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे आणि आजचाही असाच हा एक क्षण आहे की ज्यावेळेला टागोरनगर मित्रमंडळातल्या सगळ्या महिला म्हणजे सगळ्या वहिन्या, ताई, माई, अक्का सगळ्याजणी इकडे एकवटलेल्या आहेत आणि त्या आता थर रचणार आहेत। ते बघण्यासाठी मी उत्सुक आहे आणि नियमांचं पालन करून थर रचणार आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे। मी सुद्धा इथे पाहिलं की फक्त महिलांचीच टीम किंवा मग अगदी 8 वयापासून ते 13 ते 15 वयोगटापर्यंत मुली आहेत। तर असं काही तुम्हाला याच्या आधी माहिती होतं का की बाबा मुलींचीच टीम असणार आहे या एपिसोडमध्ये? काय खास आहे? कारण होम मिनिस्टर हा घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा असा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा या सगळ्या महिला गोविंदा सातत्याने अनेक वर्ष दहीहंडी फोडत हे मित्रमंडळ फिरत असतं आणि अशा वेळेला आता जे काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्या निर्बंध आणि त्या नियमांचं पालन करून वयवर्ष 18पेक्षा जास्त वयाच्या मुली या आता थर रचणार आहेत आणि ते बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत। पण हा आनंद असतो कारण मुलांच्या बरोबरीने मुलीही कुठे आता कमी नाही हे त्या दाखवत आहेत, त्या सिद्ध करून दाखवत आहेत आणि ती आनंदाची गोष्ट आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे। काय गेम्स वगैरे ठेवलेले यांच्यासाठी खास? यांच्यासाठी असं काही वेगळा गेम नाही, पण होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये कारण यांच्या ज्या प्रमुख आहेत त्या प्रमुख गोविंदा त्या वहिनींचा हा आजचा भाग आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या गोविंदा पथकातून त्यांनी या दहीहंडीला या जन्माष्टमीला दिलेली एक सलामी सॅल्यूट ते बघायला मिळणार आहे आणि म्हणून मीही उत्सुक आहे। नक्कीच या यशाच्या पायऱ्या ज्या आहेत त्या आम्हाला सुद्धा या मालिकेमार्फत पाहायला मिळतील, इवन प्रेक्षकांना सुद्धा। पण असं तुमचं काय मत आहे की हे फेस्टिवल्स आहे पारंपरिक पद्धतीने जे आपण म्हणजे करतोय त्याबद्दल तुम्ही 2 शब्द सांगा। प्रत्येक सण आपण त्याच पद्धतीने साजरे करतोय, पण त्याच पद्धतीने करायला पाहिजे तरच आजच्या कम्प्युटरच्या युगातल्या मुलांना आपली रूढी, आपले परंपरा, आपले सण हे सगळे माहिती होतील आणि मग हे सण काय आहेत, त्याच्या पाठीमागची भावना काय आहे। सण हा फक्त खेळापुरता मर्यादित न राहता त्याच्यामध्ये एक उत्तम मेसेज दिला आहे असं मला वाटतं की एक दुसऱ्याला मदत करा, एक दुसऱ्याच्या साथीने दुसरा पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या आणि जर या सगळ्या आजच्या खडतर प्रवासामध्ये जर पटकन कुठेतरी त्याचा पाय घसरला तर अशा वेळेला त्याला खचू न देता त्याला धीर द्या आणि म्हणून त्याचं प्रतीक आपल्याला या उत्सवामध्ये बघायला मिळतं की जेव्हा कोणी एखादा गोविंदा पाय सटकतो, खाली येतो, त्या सगळे हात त्याला झेलण्यासाठी पुढे सरसावतात। हा सकारात्मक विचार करून जर आपण या सणाकडे बघितलं तर यासारखा दुसरा सण नाही असं मला वाटतं। फक्त या सणांमधून कुठेही अपघात होऊ नयेत याची दक्षता घेणं हेही गरजेचं आहे आणि जीवघेणी स्पर्धा नको असं मला वाटतं। मी पण पाहिलं की तुम्ही सगळ्यांनाच धीर देत होता आणि बेस्ट विशेष पण तुम्ही दिलं, तर माझ्याकडून पण बेस्ट विशेष आहे। ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच। कॅमेरा पर्सन परेशसह आर्या इले, राजश्री मराठी। मी ईशा कोपेकर, सबस्क्राइब टू राजश्री मराठी।